नमस्कार. मी डॉक्टर कीर्ती. नवरात्र हा देवीचा सण. सर्व चैतन्य, मन चैतन्य आणि शरीर सुद्धा निरोगी राहण्यासाठी या काळात उपवास केले जातात. त्याला शारदीय नवरात्र म्हणतात. म्हणजे काय, आता शरद ऋतूमध्ये आपण येत असतो. जेव्हा हे ऋतुसंधी काळ असतो, म्हणजे वर्षा ऋतूतून शरद ऋतू, म्हणजे पावसाळ्यातून हिवाळ्यात आपण येतोय. म्हणजे काय, ऋतुसंधी काळ. एक ऋतू बदलताना दुसरा ऋतू सुरू होतो आणि या काळात आपली इम्युनिटी म्हणजे काय, व्याधी प्रतिकारशक्ती कमी झालेली असते आणि त्यासाठी योग्य आहार विहार घेणं गरजेचं आहे. आता शरद ऋतूमध्ये पित्त अधिक वाढत असतं आणि म्हणूनच या काळात जर तुम्ही पित्त वृद्धिकर म्हणजे ज्याने पित्त वाढणार नाही असा आहार सेवन करणं गरजेचे आहे आणि म्हणूनच उपवास. परंतु या उपवासामध्ये कमी तेलकट, कमी तिखटाचे, गुरू नसलेले, पचायला हलके पदार्थांचे तुम्ही सेवन करणं अतिशय गरजेचे आहे. पचायला जड पदार्थ सेवन केले, तेलकट खाल्लं तर तुमचा पित्त प्रकोप होऊ शकतो आणि पित्ताचे व्याधी होऊ शकतात, ज्याने तुम्हाला फोड येणे, ॲसिडिटी, मळमळ होऊ शकते. आणि म्हणूनच या काळात उपवास म्हणजे काय, हलका आहार खाणे अपेक्षित आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही उपवास सुद्धा सोडता तेव्हा हलक्या आहाराने सुरुवात करावी. म्हणजे काय, लाह्या, आपले राजगिरा, फळं या पदार्थांनी सुरुवात करावी किंवा हे पदार्थ खावेत. जड तेलकट पदार्थ खाऊ नये. आणि तसेच विहारामध्ये हलकासा व्यायाम होण्यासाठी गरबा आपला आहे आणि मनशांतीसाठी, म्हणजे या काळात पित्त अधिक वाढलेलं असतं, उष्णता अधिक वाढत असते आणि त्यासाठी आपलं मन शांत राहावं म्हणूनच देवीची उपासना सांगितलेली आहे. या 3 गोष्टी केल्या तर निश्चितच या शरदातील पित्ताचा त्रास होणार नाही. धन्यवाद.